मंत्री भरतशेठ गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावं. सहयोगी पक्ष भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी. महाड विधानसभा क्षेत्रात भरत राज्य आहे. रायगडमध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत, त्यामुळे पालकमंत्रीपद त्यांनाच मिळावं. बिपिनदादा मामुनकर यांची मागणी. पहिल्यांदाच महाड विधानसभा क्षेत्राला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. या अगोदर कधीही महाड विधानसभा क्षेत्राला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही. स्वर्गीय प्रभाकरजी मोरे साहेब यांना या विधानसभा क्षेत्राचे मंत्री म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली, मात्र ते कॅबिनेट मंत्री होऊ शकले नाहीत. ते राज्यमंत्री पदापर्यंतच पोहोचले. गेल्या अनेक वर्षांपासून असणारी प्रतीक्षा नामदार भरतशेठ गोगावले यांच्या कॅबिनेट मंत्री पदानंतर संपली आहे. त्यामुळे रायगडसह महाड विधानसभा क्षेत्रात शिवसेना आणि सहयोगी पक्ष यांचा आनंद द्विगुणित झाला असून आता महाडचे सुपुत्र नामदार भरतशेठ गोगावले हे पालकमंत्री व्हावेत अशी अपेक्षा संपूर्ण महाड विधानसभा क्षेत्रासह सहयोगी पक्ष भाजपा देखील व्यक्त करताना दिसत असून शिवसेना पक्षाचे रायगड जिल्ह्यामध्ये 3 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आणि राज्याचे मुख्यमंत्री या रायगडला न्याय देतील आणि महाड विधानसभा क्षेत्राचे चौकार मारणारे आमदार भरतशेठ गोगावले यांना ज्या पद्धतीने मंत्रीपद दिले त्याच पद्धतीने रायगडचे पालकमंत्रीपद देखील द्यावे अशी मागणी आता शिवसेना पक्षाचे सहयोगी पक्ष भाजप पक्षाच्या वतीने देखील करण्यात येत असल्याचे दिसून येत असून काल मंत्री महोदय नामदार भरतशेठ गोगावले यांचे नामदार झाल्यामुळे संपूर्ण रायगडमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यात सर्व सहयोगी पक्ष सामील होते. महाडमध्ये तर सहयोगी पक्षाचे भाजप जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुनकर यांनी महाड विधानसभा क्षेत्राचे नामदार भरतशेठ गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळाले अशी मागणी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे एकंदरीत पाहता रायगडचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले व्हावेत ही भाजपसह सर्वच सहयोगी पक्षांची दिसून येत आहे. त्यातच युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बोलत असताना रायगडचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावलेच होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. आज सकाळपासूनच नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विजयी मिरवणुकीची म्हणजेच कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांचं प्रथमच रायगडच्या भूमीमध्ये स्वागत होताना दिसत आहे. त्यांचं स्वागत आहे कळंबोलीपासून ते पोलादपूर पर्यंत त्यांचं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी बातचीत करणार आहोत. मतदारसंघाला प्रथमच कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. यापूर्वी राज्यमंत्रीपद होतं, परंतु नामदार भरतशेठ गोगावले यांच्या थ्रू तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, तर काय भावना व्यक्त कराल? प्रथमतः ज्या जनतेने आम्हाला महायुती सरकारला निवडून दिलंय त्यांचा खूप खूप आभारी आहे. कालपासून तुम्हाला माहिती आहे की नामदार भरतशेठ गोगावले यांचं विमानतळावरती आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर त्या विमानतळापासून आज पनवेलपासून ते जवळजवळ आपल्या महाडपर्यंत संपूर्ण जल्लोषात स्वागत आपल्या संपूर्ण ह्या रायगड जिल्ह्यामध्ये होतंय. याचं कारण कार्यसम्राट भरतशेठ गोगावले हे गरीब जनतेचे आमदार आहेत आणि गरिबांचा शेठ म्हणून त्यांना गणलं जातं. साधू संता येती घरा तोची दिवाळी दसरा. आज आपल्याला कॅबिनेट मंत्री मिळते आपल्या महाड विधानसभेला, याचा खऱ्या अर्थानं ह्या महाडकरांना खूप खूप आनंद आहे. कारण आज तुम्ही जर का महाड शहरामध्ये पाहिलं ते अक्षरशः दिवाळीसारखी रांगोळी टाकलेली आहेत, भगवे ध्वज फडकवले जात आहेत, फटाक्याची आतषबाजी होते, फुलांचा वर्षाव होतोय आणि ह्याचाच अर्थ आनंद आमचा खूप मोठा आहे. त्यामुळे आज आम्हाला आनंद होतो की आता ह्या पुढे हा महाड विधानसभा जो काही क्षेत्र आहे हा ह्याच्याशिवाय विकासाशिवाय वंचित राहणार नाही. सर्वसामान्य गरीब जनतेला, शेतकऱ्यांना उद्योगामध्ये संपूर्ण रोजगारामध्ये आपल्या माय भगिनींना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते. आणि तसं भरतशेठ जर काय पाहिलं तर पहिले 3 वेळांनी ही चौथ्यांदा चौकार मारलेला आहे. या महाड विधानसभा क्षेत्रामध्ये भरत राज्य आहे, भरत शेठाचं राज्य आहे. आणि भरत राज्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की रामायणामध्ये जसं भरत रामानंतर होता तसं नामदार प्रभाकर मोरे यांच्यानंतर आज भरत शेठ यांचं राज्य आहे. तर एक मित्र पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं की नामदार भरतशेठ गोगावले हेच पालकमंत्रीपद त्यांच्याकडे असेल का? असं आम्हाला निश्चित वाटते. कारण का आमचे महायुतीचे ते आमदार आहेत आणि 3 शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं न्याय आमच्या या महाडकरांना मिळावं, म्हणजे भरतशेठ गोगावलेंना मिळावं असं आम्हाला मनापासून वाटतं.